मिळतील। तर प्रतिस्पर्धी संघ नवतरुण क्रिकेट क्लब हा संघ देखील या मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये गाजलेला संघ आहे, त्यामुळे हा मॅच पाहण्यासारखा असणार आहे। टक्कर काटेकी टक्कर मैदानाच्या मध्ये मात्र जरूर पाहायला मिळेल। सीसीडी इव्हेंट पुन्हा एकदा आमच्या सभेत जोडले देखील जातील, ऑफिशियल पंच जोडले जातील, व्यासपीठात उपस्थित मान्यवर असतील त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। त्यानंतर आमचे प्रेक्षक मायबाप जी स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत आणि याच सीमेच्या बाहेरून देखील ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ही स्पर्धा पाहण्याचा आनंद हे प्रेक्षक मायबाप घेत आहेत त्यांचं देखील मी प्रथमेश कदम व्हॉइस ऑफ चेपून आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। आणि आता आमच्या सभेत श्रीकांतजी पाटील आपल्या विभागातील एक गोड आवाज त्यांचं देखील स्वागत। मॅचच्या दिशेने आपण वळतोय। क्रिकेटचा महासंग्राम याची देही याच डोळा अर्थात क्रिकेटचा कुंभमेळा 3 षटकांचा मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे आणि अर्थात चांगल्या बेचे सापडे चांगल्या बेचे बॅचेस देखील पाहायला मिळतील। चला थोडंसं स्पीडअप घ्या लवंडे ब्रदर्स, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या। एक चांगले बॅटल चांगले मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आता नेहमी बदला तर की टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे आमच्या क्रिकेटने शिकवलंय। आयुष्याच्या पटलावरती साथीदार कसं निवडायचं, मित्र कसं निवडायचं हे आमच्या क्रिकेटने शिकवलंय। गावागावाला एकत्र आणणं, गावातील माणसांना एकत्र आणणं, जातीभेद नष्ट करून आमच्या संघाकरता एकत्रित करणं हे आमच्या क्रिकेटने शिकवलंय। जिंकलो तरी जमिनीवरती कसं राहायचं आणि हरलो तर पुन्हा एकदा विजयाची भरारी कशी घ्यायची ना हे आमच्या क्रिकेटने शिकवलंय। आणि आता क्रिकेट म्हणजे मैत्री आणि मैत्री म्हणजे क्रिकेट, हाच ताळमेळ मात्र क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतोय। सर्वांचं मनापासून पुनश्च स्वागत आहे। श्रीयांश स्पोर्ट चषक 2026 सीझन नंबर 2 चा हा थरारक मॅच आपल्या भेटी करताय। दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत जोडले जाईल। चला नवतरुण क्रिकेट क्लब या ठिकाणी देखील एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत जोडले जातील। चांगले मॅच चांगले बॅटल, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल, प्रतिकडी ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहायला मिळतील। आणि आता तर सख्खे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळणार आहे। या मॅच मध्ये मात्र पाहायला दोन्ही संघामध्ये सख्खे बंधू आपल्याला पाहायला मिळतात। एक बाजूला आपण पाहिलं प्रतीक आणि ऋतिक असतील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं मयूर आणि सनील आपल्याला पाहायला मिळतील। चांगल्या बेचा सामना, चांगल्या बी काटेकी टक्कर मला मॅच पाहायला मिळेल। मॅचला सुरुवात मिथून पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला चेंडू हो यावेळी मात्र मोठा फटका आल्या आल्या भिरकावलाय गिरकावलाय पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6 धावे करता। आणि आता तर प्रतीक जो कोणाला नाही भीत तो आहे प्रतीक। मैदानाच्या आतमध्ये मात्र तुफानी खेळी करताना पाहायला मिळाला। आपला फटका 440 चा झटका बॉलिंग ट्रॅक मध्ये बितून स्वॅग करेंगे सबका स्वागत केलंय। हो यावेळी मात्र चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे आणि अर्थात कुठेतरी पंचांवरती दबाव आणण्याचं काम जरूर केलं गेलंय। चांगले बॅटल चांगले मॅच, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघामध्ये गोलंदाज मातब्बर आहेत, दोन्ही संघामध्ये क्षेत्ररक्षक मातब्बर आहेत आणि या दोन्ही संघामध्ये ना फलंदाज देखील मातब्बर आहेत, त्यामुळे हा सामना मात्र पाहण्यासारखा आहे। बॉलिंग ट्रॅक मध्ये मिथून पुन्हा एकदा हो यावेळी देखील मोठा फटका, बिग हिट ऑन साइडला फटका कळाय, मस्त कळा दस्त चेंडू मात्र सीमारेखा पार, षटकार 6 धावे करता। रिप्लेच्या माध्यमातून जरूर दाखवला जातोय, सीसीडी इव्हेंटच्या माध्यमातून आता पोझिशन मध्ये येऊन खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला। इथे देखील घुटनाटेक तमाशा देखील बन बनवलाय, इथे संपर्क आला नाहीये। पितूनचा स्पेल देखील आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर षटकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार ठोठवण्याचं काम प्रतीकने केलं आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय। समीकरण जरासं वेगवेगळं पाहायला मिळेल। हो यावेळी मात्र बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा,
उंगली उठी दुर्घटना घटी. फलंदाज इथे बाद. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. प्रतीक बॅक टू दी. हॅलो, त्यावेळी देखील पाहिलं तर झटका दिला गेलाय. नवीन बॅटर थोडासा पावलांचा वापर केलाय, फुटबॉलचा वापर केलाय आणि पाहायला गेलं तर इथे डॉट चेंडू घेण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय. चांगली गोलंदाजी आहे, थोडंसं विस्फोटक फलंदाजी मात्र जरूर प्रतिस्पर्धी संघाच्या प्रतीकने केलं. धावसंख्या 12 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी आहे, फक्त 2 षटकार दिले गेले. त्यानंतर जे डॉट चेंडू घेतलेला चांगल्यापैकी कामगिरी आहे. झटका देखील प्रतिस्पर्धी संघाला अर्थात नवतरुण क्रिकेट क्लब संघाला मात्र जरूर दिला गेलाय. पहिलं षटक खेळ संपुष्टात आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा स्कोरबोर्डवरती लगवल्या आहेत. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये कितपत धावा येतात हे देखील पाहण्यासारखं आहे. दुसरं षटक आता करता नो डाऊट सनील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. छोटा तीर घावकरी गंभीर, परंतु पलटवार करण्याकरता ऋतिक देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येकचे छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये अजून देखील तंबू टोकून आहेत. अर्थात चांगल्या बेचा खेळ पाहायला मिळेल. काटे की टक्कर वाला मॅच असेल, लोहे से लोहे, डायमंड से डायमंड टकराने वाला मॅच. डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा ऋतिकला देखील आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज हो हो हो, हवाई सफर आहे. मोठा फटका आहे, विस्फोटक फटका आहे. दोनों तबाई चेंडूला पाठवलाय, स्टँड ऑन डिलिव्हर केलाय, षटकार. सगळ्या फटका रिव्ह्यूच्या माध्यमातून रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आकाशाला गपसते गलत चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. हो हो हो, यावेळी मात्र मोठा फटका. यावेळी देखील समालोचन कक्षाला दिलंय. समाली पुन्हा एकदा पाठवलाय, केलंय टाटा बाय बाय या चेंडूला. आज षटकार. चांगल्या बेचा फटका, चांगल्या बेचं झटके मात्र मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत. आता सीसीडी इव्हेंट रिप्लेच्या माध्यमातून गोलंदाज सनील राऊंड विकेट गोलंदाजी केली. थोडस पोझिशन मध्ये आले, स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलं सीबेच्या दिशेने. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक ऋतिक. हो, यावेळी देखील पॉइंटचा वापर केला. मिसफिल्ड आहे थोडस. इथे देखील चेंडू मात्र सीमेचा विचेदा दिशेने वाटचाल करतोय. कट कट पट पट झटपट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र. चांगला चौकार मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा स्कोरबोर्डवरती लगावले गेले. हो हो, यावेळी देखील मोठा फटका. बिग हिट आहे, बिग हिट आहे. तू आंधी नहीं तूफान है, तू किस्सा नहीं कहानी है, तू पहाड़ नहीं पलटन है, हजारों दिल की धड़कन है, जिसका नाम ऋतिक है. ऋतिकचा खेळ आवडत असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ऋतिक करता. तुफानी खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. थोडस महागडं षटक साबित केलंय. झटपट गाणं देखील वाजलंय, परंतु या झटपट वरती खेळी देखील झटपट करत असेल ना, तर मॅन फ्रॉम लवंडे ब्रदर संघाचा सनील काय खेळतोय. बेधुंदपणे तुटून पडलाय. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर लगावलाय पुन्हा एकदा षटकार. सनील वरती मात्र आक्रमण केलंय. 34 धावा स्कोरवरती लगावले गेले आहेत. यावेळी देखील पॉइंटचा बिजन कबच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला. एक धाव घेतले. मिसफिल्ड टांगा पलटी, घोडे परार, चेंडू जाईल सी मारे का पार, चौकार.
थँक्यू सो मच. झटपट पटापट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठव गेलाय. पुन्हा एकदा चौकार आलाय. हो 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 यावेळी देखील आकाशाला गवस निघाला. चेंडू मात्र पाठवलाय. गोईंग 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 गोल. षटकार. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर बैद्यनाथ मध्ये 2 देखील संपुष्ट आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 44 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. चांगल्या पैचा खेळ इथे पाहायला मिळतोय. अगदी ज्या खेळाडूने या मॅच मध्ये मात्र जिवंतपणा दाखवला असेल ना, आपल्या दिवा पॅसेंजरला कुठेतरी तेजस एक्सप्रेस मध्ये परिवर्तन केलं असेल ना, तर ऋतिकच्या माध्यमातून आहे. अप्रतिम खेळ आहे. शेवटचा चेंडू देखील आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पोझिशन मध्ये आले, थोडासा टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू, त्याला देखील मोठ्या फटक्यामध्ये समांतर केलं आणि पाठवलंय सीमेच्या दिशेने. गोईंग ऑन. षटकार करता. आता मात्र तिसरं षटक हाताळणी करता बैद्यनाथ बंधू अर्थात मयूर दाखल आहेत. संघाची स्थिती 44 धावा पोहोचलेली पाहायला मिळते. तब्बल 6 चेंडू 32 धावांवरती ऋतिक देखील खेळताना पाहायला मिळतोय. हो 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 यावेळी देखील चांगला फटका. कॉर्नरच्या दिशेने चेंडू लोडवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलून फेक करेपर्यंत 1 धाव घेतली आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर ऋतिक स्ट्राईक वरती गेले. त्याने देखील नॉन स्ट्राईक एडवरती हात केला की गड्या थांब, मला अजून देखील मार्केट गाजवायचं आहे. या मॅच मध्ये मी नडतोय, मी भिडतोय, मी झगडतोय, माझ्या संघाकरता बेधुंदपणे खेळतोय. त्याकरता मैदानाच्या मध्ये ऋतिक पुन्हा एकदा स्ट्राईक एडवरती पाहायला मिळाला. एका भावाला मात्र समाचार घेतला, दुसऱ्या भावाचा समाचार ऋतिक पुन्हा एकदा घेणार काय देखील पाहण्यासारखा. यावेळी देखील तो थांबत नाहीये, तो गरजतोय, तो बरसतोय. यावेळी देखील चेंडूला पाठवला सीमेच्या दिशेने. षटकार. धाव संख्या देखील आपण पाहिलं तरी 51 धावा स्कोर वरती लगावल्या गेल्या. ऋतिक काय खेळी करतोय. ओहो यावेळी देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दौड लगावतोय. चेंडू आडवेपर्यंत खूप केलाय. उशीर चेंडूने ओलासली आहे, अर्थात सीमेच्या दिशेने गेलाय. चौकार करता 4 धावा. थँक्यू सो मच. संघाची स्थिती मात्र झपाट्याने वाढते. 55 धावा स्कोर वरती अद्यापर्यंत लगावलेल्या पाहायला मिळतील. आणि आता तर चांगल्या पैकी धावा बनवण्याचं काम देखील केलं गेलंय. हो 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 यावेळी देखील टप्पा पाण्याचा थोडासा दिशा चेंडू मात्र जरूर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि आता तर संघाची स्थिती पाहिली तर 55 धावा स्थिर धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतील. अद्यापर्यंत चांगल्या धावा बनवण्याचं काम ऋतिकच्या माध्यमातून. इथे देखील चांगला फटका देखील स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल आहे. 1 धाव घेतले. दुसऱ्या धावे करता प्रयत्न. डेंजर झोन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न. उंगली उटी दुर्घटना घटी. फलंदाज बाद. दुसरा धक्का या ठिकाणी दिला गेलाय. साईल बॅक टू द आउट. थँक्यू सो मच. आणि आता तर टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला ऋतिक देखील पाहायला मिळतोय, ज्याने या मॅच मध्ये आग ओतली. 10 चेंडूंवरती 43 धावा. एकदा डगआउट मधून कशा आवाज झाल्या पाहिजेत. डगआउट मधून टाळ्यांचा आवाज ऋतिक करताय. काय खेळी केली. 10 चेंडू 43 धावांवरती खेळतोय. इथे मात्र काय करतोय थोडस पाहायला मिळेल. पंचामच्या दिशेने बॉटल बस्टर एक्स्ट्रा दाखल आहे. जास्त उंचीचा चेंडू टाकला गेला आणि अतिरिक्त धावा आहेत. थोडंसं पाहायला मिळालं. नवतरुण क्रिकेट क्लब ज्यांच्या माध्यमातून अर्धशतक झळकावलं गेलं. या मॅच मध्ये सर्वात जास्त धावा उभं करण्याचा रेकॉर्ड देखील केला जाईल. इथे देखील आपण पाहिलं विकेटचं पतन या ठिकाणी दिले गेलं. धक्का दिला गेलाय. आणि अर्थात संघाची स्थिती मात्र उंच ठिकाणी येऊन ठेवल्या, ज्याच्यामध्ये बोलाचा वाटा असेल तर ऋतिकच्या माध्यमातून बेधुंदपणे तो खेळला. आणि संघाकरता आपण पाहिलं तर संघाची स्थिती 58 धावा या ठिकाणी उभ्या केल्या गेल्या. पूजाकरता पण 57 धावा उभ्या केल्या गेल्या. 58 धावांचं टार्गेट या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी ठेवलं गेलं. कुठे जाऊ नका, पाहत राहा मानाची स्पर्धा. आणि या स्पर्धेतील टीव्ही स्क्रीनवरती ज्या खेळाडूने आग ओतली आहे तो टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला ऋतिक पाहायला मिळतोय.
काय खेळ आहे बेधुंदपणे तुफानी खेळ गेले ज्या मैदानात या दुपारच्या सत्रामध्ये तुफान आलंय ना तर एक अजून एक वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे ऋतिक अप्रतिम खेळ केला गेलाय एकदा टाळ्या झाल्या पाहिजे तर ऋतिकच्या खेळी बंधू पाहिले आता दुसऱ्या पडावामध्ये पलटवार देण्याकरता दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत एक बाजूला आपण मयूरला पाहतोय ज्याने सकाळच्या सत्रामध्ये देखील तहेलका मचावला होता खेळाडू विस्फोटक खेळाडू आहे ज्याच्या ट्रॅकमध्ये चेंडू आला त्याच्या रडारमध्ये चेंडू मिळाला तर थेट सीमेच्या बाहेर असतो ना तो मयूर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या समोर सनील थोडंसं षटक खराब झालंय परंतु पलटवार करण्याची संधी आहे आणि ही संधी मात्र प्रत्येकाला मिळत असते नेहमी म्हटलं तर की ज्याला संधी मिळते तो नशीबवान ज्या संधीचं सोनं करतो तो बुद्धिवान आणि जो ज्याच्यामध्ये यशस्वी ठरतो तो भाग्यवान आणि आपल्याला ठरवायचं आपल्याला काय बनायचं आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार एक चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहे 58 धावांचं पाठलाग करायचं 18 चेंडू 3 षटकांचा खेळ आणि या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे मयूर अँड सनील मैदानाच्या आतमध्ये दोन बंधू दो बाई दोनो ताबाई आता मात्र वेळ आली आहे खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पलटवार करण्याची प्रतिस्पर्धी संघ जयेश बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल आहेत जयेश यांच्या माध्यमातून देखील चांगल्यापैकी कामगिरी राहिली आहे सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने एक जो झेल टिपला होता लाजवाब झेल टिपला गेला होता तोच जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल प्रगती पथामध्ये पहिलं षटक हाताळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू विजय करता 58 धावांचा पाठलाग करायचा आहे ऑन स्ट्राईक मयूर बॉलिंग ट्रॅक वरती बनफ्रॉम नवतरुण क्रिकेट क्लब जयेश बॉलिंग ट्रॅक वरती पाठला सुरुवात मॅच इज ऑन गेम इज ऑन हो पहिल्या चेंडूवरती तितकीशी बॅट कनेक्ट नाहीये थोडंसं बॅट जे जरूर लगावले गेले हलक्यापणे पंच केला एक धाव घेतली आहे दुसऱ्या धाबेची चपळाई आणि अर्थात 2 धाबा या ठिकाणी पत्र घेतल्या देखील जातील चांगली स्पर्धा बाणाची स्पर्धा आपण पाहतोय आणि या बाणाच्या स्पर्धेतील चांगलं प्रक्षेपण सीसीडी इव्हेंट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते क्रिकेट काउंटडाऊन आणि खास चिपळूण वरून ते देखील या ठिकाणी या स्पर्धेकरता त्यांना देखील आमंत्रित केलं गेलं आणि या चांगल्या पैचं त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते क्लिअरिटीच्या माध्यमातून असेल एक चांगलं व्हॉइस देखील त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम तमाम जगभरात केलं जात आहे त्यांचं देखील प्रेक्षक मायपप्पांचं देखील स्वागत कॅमेरामॅन ऑपरेटर त्यांचं देखील स्वागत आणि पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जयेश हो यावेळी थोडंसं शपल होऊन खेळायचा प्रयत्न आहे पण तो पंच देखील आमच्या दिशेने वरतील बस्टर एक्स्ट्रा दाखल अतिरिक्त धावसंख्येत भर करणारे चेंडू पत्र टाकला गेलाय अप्रतिम पायाच्या मानाची स्पर्धा आपण पाहताय आता श्रिया स्पोर्ट चषक 2026 सीझन नंबर 2 आणि या दुसऱ्या पर्वातील देखील रोमांचक सामने पाहायला मिळतील यावेळी मात्र थोडासा वेट केलाय परंतु थेट चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने गोइंग 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 गॉन षटकार एक दर्जेदार खेळाडू आहे बळीचं देखील कौतुक आहे सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगली कामगिरी केली गेली आहे जयेश बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा हो यावेळी थोडंसं पाहिलं तर जास्त उंचीचा चेंडू उडवला गेलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात कॅच ऑफ द डे इथे मात्र झेल शेवटच्या क्षणाला सुटला होता परंतु रोशनच्या माध्यमातून सामना रोशन व्हायचा असेल तर झेल टिपणं गरजेचं होतं ती कामगिरी केली आहे धक्का क्रमांक 1 पहिला ब्रेक थ्रू पहिला गडी गारद मयूर बॅक टू दी डगआउट थँक्यू लाईव्हच्या माध्यमातून जरूर हा कॅमेरामॅनच्या माध्यमातून अर्थात हा झेल देखील जरूर दाखवला जाईल जयेशनी चेंडू चांगल्यापैकी आता थोडंसं शप्पल फलंदाज मयूर झाले मोठा फटका उचलला मिडल बॅट तितकीशी कनेक्टिव्हिटी नव्हती आणि त्या ठिकाणी रोशन कमालीचा झेल टिपण्याकरता धाव घेतली पहिला टर्म मध्ये झेल सुटला त्यानंतर दुसऱ्या टर्म मध्ये जेव्हा झेल टिपला ना त्यावेळी जी चेहऱ्यावरती स्माइल आली होती ना ती पाहण्यासारखी होती चांगल्या वेळचा खेळ आहे थोडासा धक्का देण्यात यशस्वी ठरले मयूरचं देखील कौतुक आहे सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ केला परंतु या मॅच मध्ये थोडासा चांगला खेळ करू शकला नाहीये परंतु निराश होऊन जायचं नाहीये कारण नेहमी म्हटलं जातं की एखादी लाट आयुष्यामध्ये खराब देखील असते परंतु आपण समुद्रासारखा अथांग राहायचं आहे या मॅच मध्ये पुन्हा एकदा खेळण्याची संधी मात्र जरूर मिळणार आहे नवीन बॅटर सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत जयेश बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट हो गुटना टेक तमाशा देख आल्या पाठवले चेंडूला सीमेच्या दिशेने खणखणीत प्रहार षटकार
यावेळी देखील चांगला फटका घ्यायचा प्रयत्न मात्र जरूर केला गेलाय. अर्थात सिद्धेश चांगली कामगिरी राहतीये, मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाले. आता टीव्ही स्क्रीनवरती सिद्धेशांना आपल्याला पाहायला देखील मिळतोय. चांगल्या पाहिजे कामगिरी आहे, थोडंसं रणनीती आखलीच होते, विचार विनिमय केला जातोय. पहिलं षटक थोडंसं पाहिलं तर विकेटचा झटका दिलाय, परंतु येणारा फलंदाज आहे ना जयेशला देखील झटका देण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळतील. कारण येणारा खेळाडू देखील सांगतोय की गड्या आता थांबायचं नाही, इथे मॅच मध्ये थांबून चालणार नाहीये. मॅच जिंकायचंय तर पलटवार द्यायचे, मॅच जिंकायचंय तर तुफानी खेळी करायचे आणि मॅच जिंकायचे तर धावा बनवायचे आहेत. ती कामगिरी मात्र केली जाते. सिद्धेश आल्या आल्या समाचार घेतलाय. 15 धावा स्कोर वरती पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश पुन्हा एकदा दाखल, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो 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 हो, यावेळी देखील उडवलाय, पाठवलाय, चेंडूला सांगितलंय जा शोधून आणा, षटकारा करता 6 धावा. देखील सांगतोय षटकार मारण्याकरता मी दाखल आहे. 21 धावा स्कोर बोर्डवरती मात्र पाहायला मिळतील. सिद्धेश देखील मैदानाच्या आतमध्ये सांगतोय किती बी येऊ दे हवा, मी षटकार मारणार भावा आणि इथे फक्त आपली जावा, हे मात्र दाखवण्याचं काम मात्र केलं जात आहे. चांगल्या वेळची खेळी मैदानाच्या आतमध्ये जयेश वरती मात्र तुटून पडले. जयेशचा समाचार घेतला गेलाय. 21 धावा स्कोर बोर्डवरती. ओ हो हो, हाय काय नाही काय, मला षटकार मारल्याशिवाय मजा येत नाही. पुन्हा एकदा बेधुंदपणे मारलाय, ठोठावलाय षटकार. सीसीडी इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पोझिशन मध्ये आले, थोडस उजवा पाय थोडासा बाहेर काढला, त्यानंतर जो चेंडू फिरकावला ना, ज्या ताकदीचा वापर केला ना, हा चेंडू मात्र सीमेच्या दिशेने जाणार होता, यात मात्र शंका नाहीये. थोडस महागडे षटक साबित केले. धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावा धावपलकावरती आहेत. मोठ्या धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि अजून देखील आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 31 धावांचा पाठलाग या ठिकाणी मात्र करायचा आहे. विचार विनिमय केला गेलाय. 2 फलंदाज, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलेले आपल्याला मयूर देखील पाहायला मिळतील. थोडस मयूरचं देखील कौतुक आहे, थोडस दुखापतग्रस्त देखील होते आणि अर्थात थोडस ऑपरेशन देखील त्यांच्या माध्यमातून झालं गेलंय. परंतु आज या सत्रामध्ये पुन्हा एकदा शेर की झलक सबसे अलग दाखवण्याकरता या मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाले आणि या कमबॅकचा मूड देखील बनवला. चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून मयूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात केली जाईल. मैदान में गया है पानी, क्या बदलेगी इस मॅच की कहानी. पुन्हा एकदा 27 धावा स्कोर बोर्ड होते. सनील आता मात्र ऑन स्ट्राईक, बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक ज्याने या फलंदाजीमध्ये तहलका मचावला होता. हो हो हो, यावेळी मात्र लोपर पोटला चांगला फटका, ऑन साइडला स्ट्रोक केला, क्षेत्ररक्षक त्यांना जाय, चेंडू मात्र निघून जाईल निघून जाईल निघून जाईल, सीमा रेखा पार, फटक्यात आहे दार, मिळतील धावा 4. थँक्यू सो मच. सनील देखील मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करतोय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केले गेलंय. ज्या पद्धतीने ऋतिकने स्वागत केलं होतं ना, त्याच पद्धतीचं ऋतिकचं देखील स्वागत करण्याचं काम सनील करताना पाहायला मिळेल. हो 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 हो, यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांबचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. मॅच मध्ये मात्र थोडेसे कलाटणी पाहायला मिळेल. मी बघाशीच म्हटलं होतं हा मॅच पाहण्यासारखा होणार आहे, यात मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही संघामध्ये फलंदाज लाजवाब आहेत, दोन्ही संघामध्ये गोलंदाज देखील चांगल्या पिच पाहायला मिळणार आहेत. अप्रतिम मॅच आहे, काटेकी टक्कर वाला मॅच आहे. डायमंड से डायमंड, लोहे से लोहा, इथे देखील चांगला फटका आहे. ऑन साइडला स्ट्रोक केला, मिसफिल्ड मिसफिल्ड. रोशनच्या माध्यमातून थोडंसं क्षेत्ररक्षण बेस्टफिल्ड केलं गेलंय आणि आता धाबापत्र किती घेतल्या जातील हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. चला थोडस आयोजन कमिटी थोडस पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. आता दुखापत थोडस होताना फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतील. चांगली स्पर्धा, बाणाची स्पर्धा आपण पाहतोय. श्रीयान स्पोर्ट चषक 2026 आता सीझन नंबर 2 देखील आहे, दुसरा पर्व आहे. या दुसऱ्या पर्वामध्ये देखील ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगल्यापैकी आयोजन केले गेले. अर्थात श्रीयान स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन देखील केले गेले. या पुढील मॅचचा टॉस देखील मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. एक बाजूला असेल यंगस्टर केतकी
भोईवाडीचा संघ तर त्यांच्या समवेत खेळण्याकरता चेडेश्वरी क्रिकेट क्लब गावकरवाडीचा संघ. चला दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती आपण टॉस करता या. यस मी विनंती करेन श्रीकांतजी पाटील आपल्याला विनंती आपण पुन्हा एकदा व्यासपीठाच्या टॉस का बॉस या व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. आणि अर्थात आपण पाहिलं तर एक मानाची स्पर्धा देखील आपण पाहतो आणि या मानाच्या स्पर्धेतील एक टॉस देखील केला जाईल. थँक्यू कदम सर. अगदीच आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथं दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, एका बाजूला भोईवाडी आणि दुसऱ्या बाजूला गावकरवाडी, हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. अगदीच भोईवाडी संघानं हेड असा कॉल केला आणि हेड आला. भोईवाडी संघानं जिंकला टॉस. आपला अगदीच टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? 2 मिनिटं सांगू. ठीक आहे. अगदीच आपण या स्पर्धेविषयी आणि या आयोजनाविषयी काय म्हणाल? आम्ही फर्स्ट बॉलिंग घेतो. आयोजन खूप चांगलं आहे. ओके. अगदीच कमी शब्दामध्ये या ठिकाणी बोलतायत. आपला सर ऑल द बेस्ट. आपण जाऊया गावकरवाडीकडे आणि त्यांनाही विचारूया या स्पर्धेबद्दल आणि या महेश सरांच्या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि खेळपट्टी पण आता सिमेंटची असल्या कारण चांगलीच आहे. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. ओके. दोन्ही संघांना आपण देऊया ऑल द बेस्ट. अगदीच जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्लेअरला थोडीशी इंजुरी झाल्या कारणाने या ठिकाणी मॅच थांबल्या. अगदीच आपण जर पाहिलं तर भोईवाडी संघानं जिंकलाय टॉस आणि त्यांनी प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आपण जाऊया पुन्हा एकदा ज्या ठिकाणी आपला मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल प्रथमेशजी कदम सरांचा. थँक्यू. येस थँक्यू सो मच श्रीकांतजी पाटील. पुन्हा एकदा आपण पाहता पुढच्या मॅचचा टॉस देखील केला गेला आणि तो मॅच देखील पाहण्यासारखा असणार आहे. त्यामध्ये देखील शंका नसणार आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने बघतोय आणि चांगले मॅच चांगले बॅटल आहे. थोडंसं पाहायला गेलं तर आपण पाहिलं तर वेगवेगळे बॅनर्स देखील आपल्याला पाहायला मिळतील. हे पडद्यामागचे कलाकार आहेत ज्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आपली चांगल्यापैकी पाहायला मिळते. आणि हे सर्व पाहायला गेलं तर पहिला यावेळी मात्र चांगला फटका आहे. फुलटॉस प्रकार चेंडू फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न आहे. इथे पात्र पकडलाय झेल. संपवलाय सनीलचा खेळ. बॅक टू दी डगआउट सनीलला केलं गेलंय. संघ ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. एक चांगला खेळाडू आहे. गुणवान गोलंदाज आहे. ओव्हर फुलटॉस टाकला. थोडासा बिगिट करायचा प्रयत्न केला. सनीलच्या माध्यमातून फटका फसला आणि अर्थात जर्सी क्रमांक 21 चांगल्यापैकी झेल टिपण्याचा प्रयत्न साहिलच्या माध्यमातून जरूर केला गेलाय. अद्याप देखील आपण पाहिलं तर 3 चेंडू अद्यापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. शेष अजून देखील असणार आहे. सगळ्याची स्थिती देखील आपण पाहिली तर 34 धावा धावपलकावरती. पहिलं षटक देखील आपण प्रतिस्पर्धी संघाचं देखील पाहिलं होतं. अर्थात नऊ तरुण क्रिकेट क्लब ज्यावेळी ते फलंदाजी करतो त्यावेळी एका षटकाच्या अखेरीस 12 धावा होत्या. त्यानंतर थोडंसं धावा लगावण्याचं काम सिद्धेशने केलं. षटकार चौकार टोकावल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर ज्या सिच्युएशनमध्ये आपण पाहिलं तर 25 ते 26 धावांवरती नऊ तरुण क्रिकेट क्लब होता. इथे थोडंसं फ्रंट फुटवरती आपल्याला पाहायला मिळेल लबंडे ब्रदर्स संघ. चांगल्यापैकी खेळी आहे. सिद्धेशच्या माध्यमातून तुफान केला गेलाय. हो इथे देखील मिथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक धाव घेतलाय. एका धाव्यावरती जबाबदार बांधण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. ऋतिकने आज मॅच मध्ये ना आग ओतलेली पाहायला मिळते. कारण ज्यावेळी फलंदाजीला आले त्यावेळी देखील चांगल्यापैकी कामगिरी केली. चांगल्यापैकी धाबा बनवल्या. वैयक्तिक 43 धाबा त्याच्या पॅटमधून आल्या. त्यानंतर पाहायला गेलं तर बॉलिंग मार्कची देवा जबाबदारी आली. कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ऋतिक ज्यांनी पुन्हा एकदा आपल्या संघाला सावरलंय. पहिलं षटक महागडं साबित ठरलं होतं. 27 धाबांचं खर्च केलं. त्यानंतर ऋतिकने पुन्हा एकदा कमबॅक केलाय. 8 धाबा अद्यापर्यंत खर्च केले गेलेत. हो सुरेख चेंडू आहे. यावेळी देखील चांगल्यापैकी टप्पा हाताळला गेलाय. एक धाव घेतली आहे. रोशन त्या ठिकाणी दाखल आहे. उचलून फेक करेपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं गेलं. आणि अर्थात पाहायला गेलं तर अजून देखील महत्वाचा चेंडू येणं बाकी आहे.
9 धावा धावपलकावरती आहेत. एक गडी देखील गारद केला गेलाय ऋतिक यांच्या स्पेलमध्ये. 36 धावा धावपलकावरती आहेत. आणि या क्रिकेटच्या पटलावरती नेहमी म्हटलं होतं की ज्यावेळी संघर्ष आपण करत असतो त्यावेळी चांगल्यापैकी खेळी सातत्याने करणं गरजेचं आहे. ते सातत्य ऋतिकच्या माध्यमातून मात्र जरूर दाखवलं गेलंय. थोडंसं फ्रंट फुटवरती लवंडे ब्रदर्स संघ पहिल्या षटकामध्ये होता, परंतु थोडंसं बॅक फुटवरती आणण्याचं काम मात्र नवतरुण क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कोणता संघ कोणता सामना हा विजय होणार हे देखील पाहण्यासारखं आहे. यावेळी मात्र काय घडतंय, नजर हट्टी दुर्घटना घटी, फर्निचर फ्रॅक्चर केलाय, दांडी उद्ध्वस्त केलाय, मैथूनला देखील केलाय. टाटा बाय बाय, बॅक टू दी डगआउट. या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर पहिला षटक त्याच्यामध्ये देखील तहेलका बचावला गेला आणि त्याच षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर 27 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर थोडंसं वाटत होतं की कुठेतरी लवंडे ब्रदर्स थोडंसं फ्रंट फुटवरती जातोय, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकात करता ऋतिक दाखल झाले. त्याने देखील सांगितलं की यहा भी होगा वहा भी होगा मेरा ही जलवा. आणि इथे देखील पाहिलं तर 9 धावा फक्त खर्च केल्या, 2 महत्वाचे गडी गारद केले गेले आणि 36 धावा स्कोर बडवती आहेत. संघ करता विजय करता देखील आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 22 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. आता पत्र काय घडणार, काय होणार या मॅच मध्ये, पुन्हा एकदा पलटवार दिला जाईल का प्रतिस्पर्धी संघाकडून हे देखील पाहण्यासारखं आहे. कारण दोन्ही बाजूने पलटवार आहे. एक बाजूला पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर चांगली कामगिरी केली गेली, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये ऋतिकने आपल्या संघाकरता कामगिरी केली. आता तिसरं षटक आहे, आता कोणाची बारी हे देखील पाहण्यासारखं आहे. आयोजन कमिटी आपल्याला विनंती एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच. अर्थात आपण पाहायला गेलोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळतोय. चांगले बॅटल बघाशीच मी म्हटलं होतं की डायमंड से डायमंड, लोहे से लोहा टकराने वाला मॅच, आणि अर्थात त्याच पैकी मॅच पाहायला मिळते. 58 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 27 धाबा बनवल्या, दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा नवतरुण क्रिकेट क्लबने पलटवार दिला, थोडंसं रोखून ठेवलं, जकडून ठेवलं, आणि तिसऱ्या षटकामध्ये आता कोणाची बारी पलटवारी हे देण्याची असेल हे देखील पाहण्यासारखं आहे. सिद्धेश मात्र ज्यांनी चांगल्यापैकी खेळ केले, 4 चेंडू 19 धावांवरती सिद्धेश देखील खेळतोय. आणि ज्याच्याकडून अपेक्षा आहेत, ज्याच्याकडून आत्मीयता असणाऱ्या अर्थात सिद्धेश फ्रॉम नवतरुण क्रिकेट क्लब. लवंडे ब्रदर्सच्या माध्यमातून आपण सिद्धेशला पाहतो. ऑन स्ट्राईक वरती, बॉलिंग ट्रॅक वरती साहिल दाखल, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो हो, चांगला फटका अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. देखना स्ट्रोक, चेंडू मात्र फटक्यात आहे दार, मैतील धावा 4 तो होगी बेट तरी पार, चौकार. थँक्यू सो मच. या ठिकाणी देखील आपण पाहतो चांगल्या पैकी खेळी सिद्धेश वरती मात्र विश्वास ठेवला गेला, आणि सिद्धेश मात्र हा विश्वासाला खरा उतरताना पाहायला मिळेल. धावा मात्र 40 धावा धावपलकावरती लगावल्या गेलेत. अजून देखील 18 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. कोण ठरणार या मॅचचा सुपरस्टार हे देखील पाहण्यासारखं आहे. अप्रतिम सामना. साहिल बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा दाखल, ऑन स्ट्राईक सिद्धेश 5 चेंडू 23 धावांवरती खेळतोय. हो 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 हो, मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. आडव्या पट्ट्यामध्ये फटका खेळायचा मन बनवलं होतं, परंतु इथे निर्धाव चेंडू आहे. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू विजय करता 18 धावांची आवश्यकता. चांगले मॅच, चांगले बॅटल, प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, आणि ते प्रयत्न मात्र करताना पाहायला मिळतील. थोडस मात्र आता धगधग वाढते. ज्या पद्धतीने पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मॅचला मात्र सुरुवात केली जाते. 4 चेंडू विजय करना, ऐसी गलती मत करना, इथे मात्र चूक केली गेली आहे. गोलंदाज मात्र इथे थोडस दिशा भरकटताना पाहायला मिळतोय. चुकीचा लाईन, चुकीच्या टप्प्याचा वापर केला, आणि बस्टर एक्स्ट्रा दाखल देखील झालाय. 41 धावा धावपलकावरती आहे. 4 चेंडू विजय करता 17 धावांची आवश्यकता आहे.
कोणाला दिला जाईल खतरा आणि कोण बनवेल या ठिकाणी 17 धावा. अर्थात 17 धावा तर लवंडे ब्रदर्स संघाला बनवायचे आहेत. प्रतिस्पर्धी संघाकडे आव्हान असेल, प्रतिस्पर्धी संघाला खतरा दिला जाईल का नवतरुण क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. राईट आमवरती विकेट. इथे देखील शपल होऊन खेळायचा प्रयत्न आहे. चांगला फटका देखना स्ट्रोक आहे. बाग मिल्का बाग क्षेत्ररक्षक दौड लगावतोय तोपर्यंत चांगल्या पैकीचं क्षेत्ररक्षण देखील केलंय. चेंडू अडवण्याचं काम मात्र केलं. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्यानंतर फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल झाले. चेंडू अडवण्याचं काम केलं. महत्वाच्या धाबा 2 धाबा रोखण्याचं काम केलं गेलं आणि 43 धाबा स्कोर बोर्डवरती. 3 चेंडू 15 धाबांची आवश्यकता. 3 चेंडू 15 धावा, 15 धावा 3 चेंडू. आता मात्र थोडस लवंडे ब्रदर्स कुठेतरी फ्रंट फुटवरती होते, परंतु आता काही सांगू शकत नाहीये कारण आता मात्र दोन्ही संघाची ताकद मात्र इथं पाहायला मिळते. 3 चेंडू 15 धावा, दोन्ही संघाची मात्र धक 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 मात्र वाढायला लागलेली पाहायला मिळेल. साईल बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो बिग हिट केला. ऑन साइडला स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक रोशन त्या ठिकाणी दाखल, पकडलाय जेल आणि इथे देखील विकेटची चाहूल दिली गेली आहे. सिद्धेश जो चांगला खेळ करत होता आणि कौतुक असेल ऋतिकच्या माध्यमातून त्याची पाठ देखील थोपाटली गेली आहे. स्पोर्ट्समॅनशिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि नेहमीच आपण पाहिलं तर या क्रिकेटच्या माध्यमातून बरेचसे खेळाडू आपल्याला घडवले देखील गेलेत आणि बरेचसे खेळाडू ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेटने आपल्याला बरेचसे मित्र परिवार दिलेत. नेहमी म्हटलं जातं टपेन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल बोट होताना पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 15 धावा. बॉलिंग ट्रॅक मध्ये साईल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. बिग हिट करायचा प्रयत्न. ऑन साइडला स्ट्रोक केला आहे. रोशन पुन्हा एकदा त्या ठिकाणी दाखल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. आता थोडंसं पाहायला गेलं तर आता मात्र किसका पगडा किसपे बारी. इथे मात्र थोडंसं आपला पगडा फिट केलाय. तो म्हणजेच नवतरुण क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून चांगल्यापेक्षा धावा बनवल्या गेल्या आणि थोडंसं आता मात्र प्रत्येक खेळाडूचा चेहरा पाहिला ना तर कली उमगले कारण थोडंसं विजयाचे संकेत मात्र दिसू लागलेत. हलक्या वेळेचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथे देखील पोटापटका चेंडू मात्र सीमेच्या दिशेने पलटवार जरूर दिला गेलाय, परंतु इथे वारंवरती वार प्रतिस्पर्धी संघाला केलाय. अर्थात नवतरुण क्रिकेट क्लब या ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. पराभूत संघाला पुढील सत्राकरता पुढील स्पर्धेकरता संबंध श्रीयांश स्पोर्ट्स चषकाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. पुढील मॅच आणि या पुढील मॅच मध्ये पुन्हा एकदा आवाज आपल्या समेत आपल्या विभागातील गोड आवाज श्रीकांत पाटील पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडले जातील. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत राहा श्रीयांश स्पोर्ट्स चषक 2026 सीझन नंबर 2.